नमस्कार. आज आहे मकर संक्रांत आणि आज एकादशी देखील आलेली आहे. आज तुम्ही हळदी कुंकू तर करणारच असणार, तर तुम्हाला एक महत्त्वाचे काम नक्की करायचे आहे. आज आवर्जून प्रत्येक स्त्रियांनी हे काम करावे. संध्याकाळी लावा असा एक दिवा. साक्षात लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे, त्यामुळे तुम्ही हे काम आवर्जून करा. तर हा दिवा कसा लावायचा आहे, संध्याकाळी कोणत्या वेळेत लावायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत मी या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी प्रत्येक स्त्रिया ह्या वाणवौसा करत असतात. सुगडपूजन देखील करतात. सुगड्याने वाण देतात. अनेक विधी या दिवशी केले जातात. त्यासोबतच साज शृंगार करून या दिवशी तुम्हाला पूजा करायची असते. तर आज स्त्रियांनी वाण देताना पिवळे वस्त्र चुकूनही परिधान करू नका, कारण संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे. म्हणून इतर दुसऱ्या कोणत्याही रंगाची साडी नेसून तुम्ही हे सण करायचा आहे. परंतु तुम्हाला संध्याकाळी हा उपाय का करायचा आहे, तर तुमच्या घरामध्ये सतत पैशाची अडचण जाणवत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा येत नसेल, किंवा तुम्हाला नोकरीमध्ये उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा पैसा मिळत नसेल, तर अशा अनेक समस्या, आर्थिक समस्या असतील, किंवा मग तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, नेहमी तुमच्या घरामध्ये वाईट विचार येणे किंवा सतत भांडणे, वादविवाद अशा प्रकारचे नकारात्मकता जर असेल, तर नक्कीच तुम्हाला हा उपाय प्रत्येकाला आज मकर संक्रांतीच्या दिवशी करायचाच आहे. कारण अलक्ष्मी घरामध्ये असेल तर नकारात्मकताही जाणवत असते. तर अलक्ष्मीला घराच्या बाहेर काढून द्यायचे आहे आणि माता लक्ष्मीला घरामध्ये येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. तर तुम्हाला संक्रांतीचे वाण करायचे आहे, त्याचा मुहूर्त पुढे बघूयात. याचा शुभ मुहूर्त म्हणजेच तुम्हाला वाणवौसा करायचा मुहूर्त हा दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. तर यावेळेला तुम्हाला हा सण साजरा करायचा आहे. 3:06 ते संध्याकाळी 6:19 पुण्यकाळ असणार आहे. मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा हा काळ पर्वकाळ मानला जातो. या काळात केलेली कोणतीही कामे विशेष स्वरूपात फलदायी ठरत असतात, असे धर्मशास्त्रात सांगितले गेलेले आहे. सुवासिनी स्त्रियांनी नवे भांडे, नवे कपडे याचे दान आवर्जून करावे किंवा आपल्या क्षमतेनुसार दान आवर्जून करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ हा पुण्यकाळ असतो. पांढऱ्या तिळाला मकर संक्रांतीच्या या दिवसात विशेष महत्त्वाचे मानले जाते. मकर संक्रांतीला सुगडं पूजन कसे करतात, तर सुगडं म्हणजे मातीचे छोटे मटके असतात. सुगड्यांना हळदी कुंकू अर्पण करून दोरा गुंडाळला जातो, म्हणजेच सुतवले जातात. सुगड्यांमध्ये गाजर, बोर, ऊस, शेंगा, हरभरे, तिळगुळ, कापूस, हळदी कुंकू इत्यादी गोष्टी भरल्या जातात. पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढून पाटावर हे सुगडे ठेवले जातात आणि ते पूजले देखील जातात. 3 सुगडं सवासनींना वाण म्हणून देतात आणि 1 सुगडं तुळशीजवळ ठेवतात, म्हणजे तुळशी मातेला अर्पण करतात, व 1 सुगडं स्वतःसाठी ठेवतात. अशा प्रकारे सुगडं वाण केलं जातं. तर थोडक्यात ह्या माहितीसोबतच आपण लगेचच हा उपाय बघूयात. आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उपाय करायचाच आहे. हे केल्यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहणार आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम नांदत असते. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता, सकारात्मकता हीच हवी असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करायचाच आहे. तर हा उपाय आपल्याला आज कधी करायचा आहे, तर आज तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, तर संध्याकाळी तुम्हाला 5:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करता येईल. परंतु तुम्ही संध्याकाळी 5:30 ते 9:30च्या दरम्यान आणि तिन्ही संजेच्या वेळेला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या वेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या आजूबाजूला वास करत असते. सकारात्मक लहरीमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास करावी, यासाठी तुम्ही तिन्ही सांजेलाच हा उपाय केला तर उत्तम ठरेल. पण ज्यांना कोणाला वेळच नाही भेटला, त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय प्रत्येकासाठीच खूप आवश्यक आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल, किंवा माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न आहे, म्हणजे पैसा अमाप येतो पण तो घरामध्ये टिकत नाही, अशा असंख्य समस्या असतील, किंवा मग तुम्हाला सतत कोणाकडून उसने पैसे घ्यावे लागत असतील, किंवा तुमच्यावर कुठले कर्ज झाले असतील, ते देखील तुमचे लवकर फिटत नसेल, किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो नीटनेटका चालत नसेल, किंवा नोकरीमध्ये देखील तुमची प्रगती होत नसेल, त्यामुळे तुम्हाला असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते.
घरामध्ये पैसा हा टिकतच नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि कोणताही संदेश देवापर्यंत पोहोचण्याचे काम दिवा हा करत असतो. दिव्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्याचबरोबर दिवा हा ज्ञानाचे, तेजाचे आणि उत्साहाचे प्रतीक असतो. म्हणून तुम्हाला दिव्यासंबंधितच हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून संध्याकाळी करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. उपाय करण्यापूर्वी तुमच्या मुख्य प्रवेशद्वार आणि तुमच्या घराच्या खिडक्या ज्या असतील त्या तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहेत. धूप दीप लावून वातावरण प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय करताना सर्वप्रथम कापूरदाणे तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये कापूर जाळला तरीही चालेल. म्हणजे कापुराच्या वासाने घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल. त्यासोबतच जर कापूरदाणे नसेल तर तुम्ही मग पंतीमध्ये कापूर जाळा. यामुळे सकारात्मक वातावरणामध्येच तुम्हाला हा उपाय करण्यास अजून प्रभावी ठरेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडे गव्हाचे कणिक घ्यायचे आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पीठ मळून घ्यायचे आहे आणि त्याचा एक दिवा तयार करायचा आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे. मोहरीचे तेल नसेल तर तिळाचे तेल टाका. हे दोन्हीपैकी एक तेल टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि हेही नसेल तर जे तुम्ही पूजेमध्ये तेल वापरता ते टाकले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला एक छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवाच्या गंधाने काढलं तरीही चालेल व त्यावर तुम्हाला थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काळेच तीळ वापरायचे आहे, पांढरे तीळ वापरायचे नाही आहेत आणि त्यावर तुम्हाला हा कणकेचा दिवा हा ठेवायचा आहे. त्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. हा दिवा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पितृदेवतांसाठी लावायचा आहे. ज्या घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पितृदेवतांची सेवा केली जाते त्या घरामध्ये पितृदेवतांचा आशीर्वाद कायम राहत असतो. त्यानंतर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करूनच पितृदेवतांचे स्मरण करायचे आहे. ओम श्री पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पितृस्तोत्राचे पठण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला मनोभावे पितृदेवतांना प्रार्थना करायची आहे. त्यांचे आशीर्वाद कायम तुमच्यावर असावे यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. हा दिवा लावल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी आवर्जून घ्यावी. तर हा दिवा लावल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे बदल घडणार आहेत. 100% प्रभावी हा उपाय आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करा. रात्रभर तो दिवा तिथेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते तीळ आणि जे दिवा आहे म्हणजे काळे तीळ दिव्याच्या खाली ठेवलेले आहेत ते आणि दिवा दोन्हीही तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहे. पिंपळाचे झाड जर जवळपास नसेल तर दुसऱ्या कोणत्याही झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवू शकता. कीटक हे सर्व वस्तू खाऊन टाकतील. त्याचबरोबर अजून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाका. त्यामध्ये थोडेसे चिमूटभर तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि एक प्लेटमध्ये खाली स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकवर तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत. कारण पांढरे तीळ हे देवतांना समर्पित असतात आणि पांढऱ्या तिळाला संक्रांतीमध्ये विशेष महत्त्वाचे मानले जाते. हे दारिद्र्यनाशक देखील असतात आणि काळे तीळ हे पितृदेवतांना समर्पित असतात. म्हणून तुम्हाला हा दुसरा दिवा लावताना पांढरेच तीळ घ्यायचे आहेत. या ठिकाणी काळे तीळ घ्यायचे नाही आहेत. हा दिवा तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मी घरी आणण्यासाठीच लावायचा आहे. आज 108 वर्षांनी एकादशी आणि संक्रांतीचा संयोग जुळून आलेला आहे. त्यामुळे अतिशय प्रभावी आणि शुभ दिवस हा आहे. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी यासारखा योग दुसरा नाही आहे. म्हणून तुम्हाला हा साधा सोपा उपाय करायचाच आहे. तर हा दिवा तुम्हाला नंतर प्रज्वलित करायचा आहे. हळद कुंकू अक्षता फुले व्हायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. तिथे बसून तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून नमस्कार करायचा आहे. महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही 108 वेळेला जप करू शकता. कारण आज एकादशी देखील आहे. त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तुम्ही 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकल्या तरीही एकदम उत्तम ठरेल आणि अतिशय प्रभावी हा उपाय होणार आणि लवकरात लवकर फलित ठरणार आहे. त्यासोबतच तुम्ही लक्ष्मी मातेचे नामस्मरण करा, कुलदैवतेचे नामस्मरण करा, श्रीसूक्तमचे पठण करा, फलश्रुतीसह करावे. हे सर्व सेवा करून देवाला तुमच्या सुखी आयुष्यासाठी आणि सौभाग्यप्राप्तीसाठी लक्ष्मी घरात कायम नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अतिशय प्रभावी उपाय हा देखील तुम्ही नक्की करा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.